नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असेल. खरं ते ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपले मीराताई, आपलं वाहड आलेलं आहे गायांचं. चहा पाणी आणि आंघोळ झालेली आहे. फार उशीर आणि निवांत सगळं चाललेलं आहे, कारण का सगळ्या घराची साफसफाई करायची. त्याला 3-4 दिवस तरी नक्कीच लागतील. आणि आपल्याला थोडं फराळ पण करायचं आहे. 8:30 वाजलेले आहेत. स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय, चला तर मग लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. बघा यांची मारामारी, बघा यांची मारामारी, यांची मारामारी बघा यांची. हा ना फार आगाऊपणा करतो. कायच करावं बाई ह्या बाळाला. बघितलं का यांची मारामारी? बघितली यांची मारामारी? अरे आय आय रानटी, आय रानटी, इकडे या. देशी ढक्कन. आल्यावर करा. आपल्या घराचं ना असं काही क्लिअर नाहीये ना, त्याच्यामुळे मला फार त्रास होतो. सगळ्या घरामध्ये काय ते कचकचलं. एका जागी कोपा बनवला की दुसऱ्या जागी तुटतोय. धुतली कपडे. आता हे राहणार आहे व्यवस्थित मित्रांनो, मला नाही वाटत, कारण का कालपासून याच्याच माग आहे. बाहेर घेऊन गेला लोड आहे. आता काय खरं नाही बाबा. 10 किलोचा आहे ना, फेकून देऊ का त्याला मी आता? अरे राहून दे ना, ते तुम्हालाच, तुमचाच आहे ना तो. ते बघ, ते भांडण लागले बघ. बघा तो माझा बाबू किती हुशार आहे बघा. तो म्हणतो घेऊ नको. हा टायगर त्याला ओरडतो. आणि हे बघा ब्रुनो, अबा बाबा बाबा, उंच पकडले हातात तरी सुद्धा असं करतात. कसं बघा ब्रुनो. तुला घरात घेणार आहे, चल बाहेर, बाहेर बाहेर यायचं नाही आता घरात, चल हल बाहेर. काय कशाची वाटलं होतं बापरे. टोपी याच्या तोंडाला येते बा. टोपी तुम्ही इथे अडकवली. मग टोपीच बघत होता तो. आता तो म्हणतो मी टोपी घेणार आहे. शी, सगळे मातीत वाट लावली ह्याची. हे बघा बापरे, टोपी नेली का काय? ह्या टोपीला उड्या मारत होता. टोपी इथं नको अडकवायला. कुठे गेला रे घनचक्कर? कसा ब्रुनोला बघा, टायगरला कसा ताणतोय बघा. बघा कसं त्याला बघा कसं दाबतोय टायगरला. टायगर पण चांगला त्याच्या मागे लागतो, मग त्याला बरोबरच करतो. पण टायगर लहान पडतो ना, ते बघा तो दाबला की टायगर लगेच निघून जातो. शरणागती पत्करतो ते बघ. लयच आगाव झाला. तर कायच करावं ह्या आगावपणाला. ब्रुनो ना नाही तर भांडकुदळच आहे. टायगर फक्त मस्ती करतो आणि ब्रुनो नुकसान करतो. आधी ढाराडोराने पंढरपूर, अजून जेवण नाही झालं बरं का बाळांचं माझ्या. आणि हा बघा इकडे, हे तर लयच आगाव बाई. दिवसभर ह्याला वेळ मिळत नाही, दिवसभर ह्याला वेळ मिळत नाही झोपायला. तुला नाही रे बाबा. काय नाही रे बाबा, काय नाही रे बबडे 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 बबडे. बाबा हे डेंजर पार्टी हे. सदा नाखेचं गोळा असतं इथं. इथं नाकसारखं गोळा असतं. नको नाडे बाबू लात मारू, बच्चू देणारे मला, बच्चू देणारे. अजून काय अंतरलं नाहीये. धुवून ठेवलेत समोर. स्वयंपाक आवरलेला आहे. आता 7:30 वाजले आहेत, पण पूर्णतः काळोख झालेला बाहेर. एप्रिल मे मध्ये अजून उजेडच असतो. यांना आंघोळ घालायचा काही योग आला नाही. काल म्हटलं संध्याकाळी घालीन, पण नाही जमलं. पावर एवढी कमी असणं, जास्त पाणीच गरम होत नाहीये. आणि आज पण ह्या महाशयांना आंघोळ घालायचं म्हटलं की
अंगावर काटा येतो, पण घालावं लागेल ना, एवढ्या दिवस झाला आंघोळ नाहीये. ब्रुनोलाही आंघोळ घालावी लागेल. आणि आता जेवण दिलं का ब्रुनोला? केव्हाच. हो, आता अर्धा तास झाला. पावर कमी जास्त होते. पटापट सकाळी उठले की लगेच मी मशीन लावली, सगळं टाकलं, हे धुवायचं अंतरायचं वगैरे सगळं टाकलं. नंतर कपडे फार महत्वाचं. परत परत पावर कमी जास्त होते ना, मग चालत नाही, डुक 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 चालते. आज समोर इथं तुरी काढायला आले होते, तर मी गेले थोडंसं, म्हटलं एक अशी तुरी हातामध्ये असं धरून पकडले अशा, तर इथून जे घुसला ना तर इकडेच निघाला टोकदार. पण काय नाही, हाताचं बोटावर आणणार आहे बघा, अजून चलतंय, तर ते काढलं बरं का मी. बघा यांना जेवायला दिलं बघा, ब्रुनोचे नाटकं ते बघा लेकरू कसं जेवते पटापट. आणि हा ब्रुनोचा बघा, आणि हे बघा याचं बघा इकडे. अरे जेवणार आहे, ब्रुनोने नाही खाल्लं. इथे ना छडी घुसली, इकडेच निघाले, इथून ती एवढी तुरी पकडले. ते तुरी कापतात ना, मला लय आला होता, काय म्हणतात ना, माणुसकी जास्त येते मदत करायला गेल. अशा तुरी पकडल्या, इथून घुसले, निघाला लगेच तिथेच असं. स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय, असं माझं मागेच बोलून झालेलं आहे. थंडी आहे, असं जेवण करायचं आणि असं लगेच जेवायचं, गरम गरम. सखूची सिरियल आहे मित्रांनो. प्रत्येक सिरियलमध्ये संतांना किती त्रास दिलाय लोकांनी, पण संतांचं एकदम संत शांतपणे किती त्रास दिलाय, पूर्वीपासूनच चालतच आलंय. आता ही जो चांगले कर्म करतो, म्हणजे जे चांगले काम असतं ज्याचं, त्यालाही लोक किती त्रास देतात. चला तर मित्रांनो, मी मिरता तुमची रजा घेते, थांबते. पुन्हा रुजू होणारे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो. बाय कर बाबू. ए ब्रुनो, बाय कर ना बाबू. मित्रांना बाय कर. बाय कर. बापरे, त्याची जागा आहे.